नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी। शेतकरी मित्रांनो, कांद्याचे भाव कधी वाढणार काय त्या संदर्भातील महत्त्वाची बातमी। संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि स्वतःच्या डोक्याचा वापर करा। या संदर्भातील शेतकऱ्यांसंबंधीचा हा महत्त्वाचा लेख आलेला आहे। तो लेखामध्ये काय महत्त्वाची बातमी आहे सविस्तर संपूर्ण थोडक्यात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा। चॅनलवरती नवीन असाल तर महा हवामान आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। कांद्याचे भाव कधी वाढणार काय कारण आणि शेतकऱ्यांनी स्वतःच्या मालाची किंमत स्वतः ठरवणार त्या संदर्भात काय निर्णय झाला काय नाही, कुठे कधी सुरुवात होणार आहे काय त्या संदर्भातील सविस्तर संपूर्ण बातमी शेवटपर्यंत नक्कीच हा व्हिडिओ बघा। नंतर तुमचं मत तुमची प्रतिक्रिया खाली कमेंटच्या माध्यमातून मांडायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांनाही ताजी आणि महत्त्वाची अपडेट कांदा संदर्भातील महत्त्वाच्या बातम्या महत्त्वाच्या घडामोडी आपण वारंवार घेऊन येत असतो। तशीच ही महत्त्वाची घडामोड अपडेट आलेली आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवायची आहे। नक्कीच चला तर मित्रांनो, शेवटपर्यंत नक्कीच हा व्हिडिओ बघा आणि या ठिकाणी आपल्या व्हिडिओला आपण आता सुरुवात करतो आहोत। जसे की तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघतच आहात, अत्यंत महत्त्वाची अपडेट। स्वतःच्या डोक्याचा वापर करा। शेती करणारा शेतकरी आज अडचणीत असला तरी शेतीसाठीचे पुरवठादार आणि सल्लागार लखोपती करोडपती आहेत। खत बी बियाणे कीटकनाशके पुरवणारे कृषी सेवा केंद्रवाले असोत की शेतीत उत्पादन कसं वाढवायचं, कोणती पीक घ्यायची याचं मार्गदर्शन करणारे सल्लागार असोत, त्याचंही छान चाललं। यांनाही शेतातील जोखमीचा फटका बसत नाही। फटका बसतो तो फक्त माझ्या बळीराजाला, शेतकरी बांधवाला। हा जमाना प्रसिद्धीचा, खऱ्या खोट्या प्रचाराचा, मार्केटिंगचा आहे। त्यात भलं बुरं दोन्हीही खपलं जात आहे। हे मार्केटिंग शेतकऱ्यांना चक्रावून सोडणार असतं। कोणी म्हणतं आंबा लावा, कोणी म्हणतं डाळिंब लावा, तर कोणी म्हणतं द्राक्ष किंवा शेवगा लावा म्हणतं, तर कोणी बांबू लावा, चंदन लावा म्हणतं, कोणी भाजीपाला लावायला सांगतं, तर कोणी फुलशेती करा। म्हणजे एक नाही शेकडो सल्ले डोळे फिरणाऱ्या अनेक यशकथा। कोणी कोथिंबीर विकून कसा लखोपती झाला हे सांगतं, तर कसं 1 एकर आंब्यात 25 लाखाचं उत्पादन झाल्याचं सांगणारा टीव्हीवर झळकतो। प्रत्येक यशकथा थांबवली वाचली बघितली की शेतकऱ्यांच्या डोळ्यात त्याचं अनुकरण करण्याचा किडा वळवळू लागतो। विशिष्ट पीक घ्या म्हणून मार्गदर्शन करणारे सल्लागार त्या पिकाचे सगळे फायदे सांगतात, मात्र त्यातील जोखमीबाबत कोणीही बोलत नाहीत। कारण त्यांना त्यांचा बियाणं रोपटी विकायची असतात। आज ज्यांना नेमकं काय मार्केट आहे, उद्या काय राहील याबाबत बोलणं ही फारच दूरची गोष्ट आहे। एकाने एक नवा प्रयोग केला की त्यांना थोडंसं यश मिळालं की अनेक जण त्याचं अनुकरण करतात, लागवड करतात। जेव्हा उत्पादन विकायची वेळ येते तेव्हा लक्षात येते की त्यांना बाजारात फारशी मागणीच नाही। त्यामुळे ही हौशी प्रयोगशील शेतकरी मोठ्या नुकसानीत येतात। मग शेतीच्या नावानं रडारड करत वाढत गेल्या काही वर्षापासून अनेक अशी उदाहरणं मी आजूबाजूला पाहिली आहे। शेतकऱ्यांना जिट्रोबाची लागवड करायला सल्ला मिळाला की शुभाबुल, तर कधी आणखीन कुठली औषधी वनस्पती। शहामृग पालनात माझे 4 मित्र लाखोच बुडाले आहे। शहामृगाचं अंड म्हणजे सोन्याचं अंड असाचा प्रचार होता। 1000ला 1500ला विकलं जातं असं सांगितलं जातं। हा प्रकार सगळा खोटा निघाला। चंदन लावा, रक्तचंदन फार फायदेशीर, सागवण लावा हे फंडेही होऊन गेलेत। मागे एकाने या ठिकाणी मला बांबू लावण्याबद्दल फोन केला। त्यांनी सगळं ऐकून घेतल्यानंतर मी म्हटलं आतापर्यंत किती जणांनी बांबू लावलाय। माझ्या बोलण्यातील खोज लक्षात आल्याने त्याने फोन बंद केला। शेतजमिनीचं मोठं वैविध्य आहे। काळी माती, तांबडी माती, माती मध्यम दर्जाची, हलकी मुरमाड, भरपूर अन्नद्रव्य असलेली, निकृष्ट, भरपूर पाणी सहन करण्याची क्षमता असलेली, कमीत कमी पाणी लागणारी, चिंबाड, लगेच वापसा होणारी असे जमिनीचे कितीतरी प्रकार आहेत। जमिनीच्या पोतानुसार तिथं विशिष्ट पिकाचं उत्पादन चांगलं येत असतं। कोणत्याही जमिनीच्या कोणतं पीक चांगलं येतं हे प्रत्येक शेतकऱ्यांना माहीत असतं। आपल्याकडचं मनुष्यबळ, भांडवल, सिंचन सुविधा आणि जोखमीचं पचवण्याची क्षमता काय हे माहीत असताना अनेक प्रचाराचा बळी पडून शेतकरी प्रयोग करत आणि हमखास बुडतात। पत्रकार म्हणून मी शेतीतील बऱ्याच यशकथा वाचल्यात। अशा ठिकाणांना भेटी देऊन कोणत्याही फोलपणालाही दाखवून दिल्याशिवाय
याचीही यशकथा पुढच्या वर्षी अस्तित्वात असेल याची खात्री नाही. 5-6 वर्षापूर्वी मी माझ्या संबंधातील एक व्यक्तींच्या फुलशेतीची यशकथा लिहिली. ती ॲग्रोवनमध्ये छापून आली. माझ्यामुळे 3 चॅनलवरती प्रक्षेपित झाली. मोठं कौतुक झालं. दुसऱ्या वर्षी त्या शेतकऱ्यांनी ती फुलशेती मोडीत काढली. ग्रीन हाऊसचं मोठं अनुदान मिळालं की त्या फुलशेतीचा रस संपला. तो दरवर्षी अनुदान मिळणारी नवी स्कीम काढतो, पण हे 2-4 शेतकऱ्यांना जमू शकतं. कृषी विभागात पैसे दिल्याशिवाय कुठलीही अनुदान शेतकऱ्यांना मिळत नाही. ऑनलाईन नावाचा भलताच बोगस प्रकार सुरू झाला आहे. मुळातच शासनाचं कृषी खातं हे केवळ ती यंत्रणा पोहोचण्यासाठी निर्माण केलं गेलंय, हे माझं अनुभवाने बनलेलं मत आहे. खरं तर अशी स्थिती सध्या आहे तशीच सुद्धा, आणि हे खरं सुद्धा आहे. परिस्थिती सुद्धा तशीच आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी बघितलं, मी लातूरमध्ये दैनिक संपादक असताना किस्सा मुद्दाम नोंदण्याजोगा आहे. एका शेतकऱ्याने 1 एकर जमिनीत 20 लाखाचं आंब्याचं उत्पादन काढण्याची ठळक बातमी एका प्रादेशिक दैनिकात छापून आली होती. शेतकरी कृषी पदवीधर होता. तो सेंद्रिय पद्धतीने शेती करायचा, इतरांना लागवडीसाठी मार्गदर्शन करायचा असाही उल्लेख त्या बातमीमध्ये होता. योगायोगाने त्याच आठवड्यात लातूरमध्ये एक प्रगतीशील शेतकऱ्यांचं व्याख्यान होतं. मी ते ऐकलं. ते संपल्यावर तुमची मुलाखत घ्यायची म्हणून मी त्यांना माझ्या कार्यालयात घेऊन गेलो. चहा पाजून मी त्यांना थेट प्रश्न केला, ही खोटी भाषणं देत तुम्ही का फिरताय? ते पण चपापले, रागात बोलले. मी काय खोटं बोललो? मी म्हटलं, 1 एकर आंबा लागवडीत तुम्ही 20 लाखाचं उत्पादन काढायला दावा केलाय, तो खरा आहे का? खरं आहे म्हणून तर सांगतोय असं ते गुर्म तिचंच बोलले. मी शांतपणे बोललो, तुम्ही राहणीमान साधं आहे याचं मला कौतुक वाटतं, पण तुमच्या पायातील एक चप्पल अंगठा तुटलाय, शर्टाची कॉलर फाटली, शिवाय तुमची मोटरसायकल भंगारमध्ये काढण्याच्या लायकीची झाली. तुमच्या शेतीचं उत्पन्न 20 लाख, इतरांच्या शेतात आंबे लावणीचे पैसे, भाषणाचे पैसे, हे सगळं लक्षात घेऊन तर तुम्ही लक्झरी कारनेच फिरायला पाहिजे. तुम्ही ही डबडी गाडी काय वापरताय? माझा घाव बरोबर वर्मावर बसला होता. ते धोतरानं घाम पुसायला लागले. मी म्हटलं, हे काही मी पेपरमध्ये छापणार नाही, पण तुम्ही शेतकऱ्यांची फसवणूक करणं बंद करा. ते लगेच घाई आहे म्हणून उठून गेले. त्यानंतर त्यांचं भाषण किंवा बातमी माझ्या बघण्यात आली नाही. 0 बजेट शेतीचं अकालनीय तत्त्वज्ञान सांगून लखोपती झालेल्या या वर्षभरापूर्वी पद्मश्री मिळालेल्या महान शेती मार्गदर्शकांची कथा तर सगळ्यांनाच माहीत असेल. हजारो शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचा नांदाला लावणाऱ्या या गृहस्थांनी स्वतः कधी सेंद्रिय शेती केली नाही. आजही त्यांची शेती त्यांच्या वाटेकरी रासायनिक पद्धतीने करतो. त्याचा पर्दाफाश अनेक केला तरी याचे भक्त मोठ्या संख्येने आहेत. दुसरा अनुभव माझा स्वतःचा आहे. 2010-11 सालच्या शेळीपालन कसं फायद्याचं आहे यावर विविध तज्ज्ञांनी मी बरेच लेख वाचले होते. शिवाय आमच्या माळावर शेळ्या चारण्यासाठी बरेच मजूर येत यांच्याकडे 5 शेळ्यांच्या 15 शेळ्या झाल्या मी बघत होतो. त्यातच उस्मानाबादच्या एक निवृत्त पशुवैद्यकीय अधिकाऱ्याला उस्मानाबादी शेळ्या पालनावर एक लेख वाचताना या ठिकाणी आला. तो वाचून मी त्या डॉक्टरांना फोन केला. त्यांनी माझ्या डोळ्यात वळवळ असलेला किडा आणखीन घट्ट केला. मी आठवडाभर उस्मानाबादला जाऊन 40 शेळ्या व 2 बोकड आणले. शेळ्या राखायला तर एक मुलगा ठेवला. तेव्हा ती प्रकाशन व्यवसायात पूर्णपणे अडकलो होतो. हा प्रयोग कसाबसा वर्षभर चालला. खूप मानसिक त्रास झाला. पावलावर त्याने लेखातील काही माहिती खोटी ठरत होती. सगळी कहाणी लिहायची म्हटली तर स्वतंत्र लेख होईल. यात माझं फार मोठं आर्थिक नुकसान झालं नाही. मात्र वर्षापूर्तीच्या आत एकच दिवशी शेळ्या विकून मी मोकळा झालो. घी देना लेकिन बडगा नहीं देखा, घी देखा लेकिन बडगा नहीं देखा या म्हणीची प्रत्यय अनुभव घेतला. यावर एक लेख तयार झाला. तेच काय ते फलित. मात्र या अनुभवानं माझं समृद्ध बनवलं. कोणी कितीही तज्ज्ञ असला तरी मी त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. त्याचं म्हणणं मी माझ्या पद्धतीने तपासून बघतो. कोणी शेतकरी कितीही बड्या मारत असला तरी मी कोणाचे अनुकरण करत नाही. मी पूर्ण वेळ शेतकरी नसलो तरी माझ्याजवळ एक तप शेतीचं गड्यासोबत प्रत्यक्ष काम करतो. या अनुभवाने मी समृद्ध झालोय. शेतातील त्रास, दुःख आणि आनंदही मला कळला. या अनुभवाने मला शिकवलं की शेती करणं हे केवळ शारीरिक नाही तर बौद्धिक काम आहे. इथं काळ किंवा पांढरं असं नाही. प्रत्येक शेतकऱ्याला वेगळा अनुभव आहे.
आणि ही होती महत्त्वाची बातमी। तुम्हाला जर आवडली असेल नक्कीच लाईक करा। आणखी सुद्धा लेख आहे यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ। तत्पूर्वी इथेच थांबतोय। जे महाराष्ट्राने लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून सांगा। भेटूया आपण अशा